हॅलो गाईस, तर कसे आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने गिलक्याचं स्पेशल भरीत. आता आपण इथे गिलके घेतलेले आहेत. आता ह्या गिलक्यांना डाग आहेत, म्हणजे हे कवडे आहेत आणि खराब नाही आहे हे गिलके. ते कवडे असल्यामुळे असे डाग येतात त्याला. आणि इथे आता आपण गिलक्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यासोबत आपण इथे टमाटो पण धुवून घेतलेला आहे. आता इथे आपण मिरची आणि लसूणची आपल्याला अशी पेस्ट बनवायची, म्हणजे आपल्याला असं जाडसर कुटायचं आहे याला. तर मग आणि त्याच्यानंतर आता इथे आपण गिलके जे ते आपले चिरून घ्यायचे. आता इथे आपण गिलक्यांना इथे बारीक चिरून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपण गिलके चिरून घ्यायचे. आणि तुमच्याकडे कधीही तुम्ही गिलक्याचं भरीत वगैरे केलेलं आहे का, नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि इथे आपल्याला गिलक्याची साल वगैरे नाही काढायची आहे, डायरेक्ट आपल्याला कट करायची आहे याला. सो आता इथे आपण जे आपले गिलके आहेत ते सर्व आपण कट करून घ्यायचे एक एक करून. सो आता अशा प्रकारे आपण इथे गिलके जे आहे ते आपले बारीक कट करून घेतलेले आहे. सो आता इथे आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे. एक पडीत आपण इथे तेल टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आता इथे आपण टाकायचे गिलके. आता इथे आपल्याला गिलक्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपण याला गिलक्यांना थोडंसं परतून घेऊ तेलामध्ये. आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे यामध्ये. सो आता इथे आपल्याला तेलामध्ये याला असं परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ. आता इथे आपण 2-3 मिनटाकरता जे आपले गिलके आहे त्याला परतून घेतलेलं आहे तेलामध्ये. त्यानंतर आपण इथे 1 कपभर पाणी टाकायचं आहे. तिथपर्यंत आपल्याला गिलक्याला 15-20 मिनटाकरता कमी फ्लेमवर शिजू द्यायचं आहे. आणि इथे आता आपण मिरची आणि लसूणची आपल्याला जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. सो तुम्ही बघू शकता इथे आपली जी मिरची आणि लसूणची जी पेस्ट आहे ती आपण तयार केलेली आहे. आता त्याला आपण एका प्लेटमध्ये वगैरे कशामध्ये काढून घ्यायचे. त्यासोबतच आपल्याला इथे आपण कांद्याची पात घेतलेली आहे. कांद्याची पातला पण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि कांद्याची पातला आपण इथे बारीक चिरून घ्यायचं आहे. गिलक्याच्या भरीतमध्ये कांद्याची पात वगैरे लागतेच, किंवा कोणतेही भरीत असो आपण कांद्याची पात टाकतोच. सो इथे आता आपण कांद्याची पात वगैरे घेतलेली आहे आणि याला आपण बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि जे आपल्याला लागणार आहेत भाज्या गिलक्याच्या भरीत करता, ते आपण इथे कट वगैरे करून घ्यायचं आहे. सो आता इथे जे आपले कांद्याची पात ते आपली चिरून झालेली आहे. सो आता आपण याला प्लेटमध्ये ताटामध्ये वगैरे काढून घेऊ. त्यानंतर आता इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरला पण आपण बारीक चिरून घ्यायचं आहे. आता इथे आपण कोथिंबीरला पण बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपण एक टमाटा घ्यायचा आहे आणि त्याला बारीक चिरायचं आहे. टमाट्याला पण आपण बारीकच चिरायचं, असं जाडसर चिरायचं नाही आहे. तुम्ही एकदा जरी हे गिलक्याचं भरीत बनवून बघा. जे गिलके खाता नाही वगैरे असं, ते गिलक्याचं भरीत नक्कीच खातील. गिलक्याचं भरीत खूप छान लागतं. मी तर म्हणते आपल्या वांग्याच्या भरीतपेक्षा गिलक्याचं भरीत चांगलं असतं, म्हणजे चांगलं लागतं. सो आता आपण जे आपले टमाटे वगैरे आहे ते चिरून घेतलेले, आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आणि तोपर्यंत आता इथे आपण बघायचं आपल्याला गिलके शिजलेले आहेत का. तर तुम्ही बघू शकता आपले गिलके जे ते शिजलेले आहेत. आता आपण याला बारीक करून घ्यायचं आहे. कढईमध्येच आपण याला एकदम बारीक, एकदम छान असं बारीक करून घ्यायचं. काही गाठ वगैरे नाही ठेवायची आहे.
आता बारीक झाल्यावर आपल्याला याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर याच कढईमध्ये आपण एक पडी तेल टाकायचं आहे. आता यामध्ये आपण मोहरी जिरं टाकायचं आहे आपलं, आणि त्यानंतर आता आपण इथे टाकायचे शेंगदाणे. आपल्याला जास्त शेंगदाणे तुम्ही टाकू शकता, नाही पण टाकू शकता, पण आपलं गिलकं जे आहे भरीत आहे त्याच्यानुसार आपण इथे शेंगदाणे टाकलेले आहे. आता इथे आपण कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ताही आपण तेलामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे आपण जी आपली मिरची आणि लसूणची पेस्ट होती ते आपण तेलामध्ये टाकलेली आहे, आणि आता आपल्याला याला चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपण आपलं बारीक चिरलेलं टमाटर जे आहे ते आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर आता इथे आपण आपलं जे टमाटे वगैरे ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे, आणि आपल्याला हे टमाटे वगैरे होण्याकरता आपण थोडंसं याच्या अनुसार इथे आपण मीठ टाकलेलं आहे. ज्याच्याने मीठ टाकल्यानंतर हे आपलं जे टमाटर वगैरे आहे शेंगदाणे ती जी पेस्ट आहे ती लवकर होते. त्यानंतर आता इथे आपण टाकायचं आपले जे व्हेजेस वगैरे आपण कट केले होते ते आपण यामध्ये टाकायचं. म्हणजेच आपण इथे आपले कांद्याची पात वगैरे आपल्याला इथे टाकायची. त्याआधी आता इथे आपण घेतलेलं आहे थोडंसं धना पावडर, छोटा चम्मच आपल्याला धना पावडर यामध्ये टाकायची. सो आता आपण इथे धना पावडर टाकलेली आहे. त्यानंतर आता इथे आपण कांद्याची पात घेतलेली जी आपण बारीक चिरलेली होती ती आपण इथे घेतलेली आहे, आणि ते यामध्ये आपण टाकून द्यायचं आणि याला हलवत राहायचे थोड्या वेळाकरता. त्यानंतर आपण जे गिलकी शिजवून घेतलेले होते ते आता यामध्ये आपण टाकायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे, आणि याला 2-3 मिनटाकरता आपण गॅसवर हलवत राहायचं आहे. आणि यावरती आता इथे आपण कोथिंबीर टाकलेला आहे, आणि इथे आपल्या गिलक्याचं भरीत तयार झालं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, आणि एकदा तरी हे गिलक्याचं भरीत बनवून बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. सो चला तर मग आता आपण गिलक्याला काढून घेऊ एका प्लेटमध्ये गिलक्याच्या भरीतला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग.